लोकमान्य टिळकांची अकोला येथील सभा निर्विघ्नपणे पार पडली, पण या सभेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद आणि केसरी मधल्या इंग्रज दडपशाहीवरील लेखांच्या लिखाणावरून टिळकांना पुणे येथे अटक करण्यात आली। निश्चयाचा महामेरू लोकमान्य बाळ गंगाधर टिळक अटकेत आहेत। दादासाहेब, आपण कायदे तज्ञ आहात। टिळकांना सोडवण्याचा कोणताच उपाय आपल्याला सुचत नाहीये का? कायदेभंग केल्यामुळे इंग्रजांनी टिळकांना अटक केली असती तर कायद्याचाच आधार घेऊन त्यांची सुटका करता आली असती, परंतु हे जुलमी सरकार त्यांना सोयीस्कर असे नवे नवे कायदे करून क्रांतिकारकांची गळचेपी करत असेल तर मग माझ्यासारख्या कायदे पंडिताचे प्रयत्न अपुरेच पडणार। याचा अर्थ टिळकांची सुटका होणं शक्य नाही? टिळकांची सुटका होणं शक्य नाही असं म्हणणं म्हणजे या देशाला स्वातंत्र्य कधीच मिळणार नाही असं म्हणण्यासारखं आहे। हा निराशावाद झाला कोलटकर। आणि क्रांतिकारकांनी निराशावादी असून चालत नाही। जळून खाक होणार आहे हे माहीत असून सुद्धा जो पेटून उठतो तोच खरा क्रांतिकारक। जसे आपले बाळ गंगाधर टिळक आपले विचार इंग्रज सरकारला मानवणार नाहीत, प्रक्षोभक भाषण आणि ज्वलंत लेखणी याच्यामुळे आपल्याला अटक होईल हे माहीत असून देखील ना आपल्या वाणीला लगाम घातला ना आपल्या लेखणीचा गळा आवळला। खरंय, लोकमान्य टिळक या राष्ट्राचे दीपस्तंभ आहेत। इंग्रजांनी त्यांना चोहोबाजूने वेढलंय तरीही ते आपल्यासारख्या क्रांतिकारकांना मार्गदर्शन करतच राहणार। मग टिळकांच्या सुटकेसाठी प्रयत्न पण करायचे नाहीत का? असं मी म्हणालो नाही कोलटकर। लवकरच टिळकांवरील खटल्याची सुनावणी आहे आणि या खटल्याच्या उपस्थितीस मी स्वतः जातीनं मुंबापुरीस जाणार आहे। आपल्या या कार्यास आम्ही सुयश चिंतितो। ह्या कार्यात आम्हाला खारीचा वाटा उचलण्यास आवडेल। कोलटकर, तुम्ही शेगावला जा, गजानन महाराजांना विनंती करा त्यांनी या दुर्धर प्रसंगातून लोकमान्यांची सुटका करावी। गजानन महाराजांचे आशीर्वाद असतील तर अशक्य असं काहीच नाही। आम्ही आत्ता शेगावीस प्रयाण करतो। स्वराज्य हा टिळकांचाच नव्हे तर राष्ट्राच्या प्रत्येक सुपुत्राचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आपण मिळवायचाच। बोला बाळाहो, काय बोलायचं तुम्हाला? महाराज, टिळकांची अकोल्याची सभा अतिशय गाजली। सभेला उपस्थित असलेल्या सर्व लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्या सभेला लाभला। आपल्या उपस्थितीचीही अगदी विशेष दखल घेतली गेली, परंतु केसरीमध्ये इंग्रजांच्या दडपशाही विरोधात टिळकांनी आपल्या लेखणीने आसूड ओढले। घायाळ झालेल्या इंग्रजांनी टिळकांना पुणे येथे अटक केली। हो महाराज, आणि मला असंही कळलंय की सभेला उपस्थित असलेल्या मान्यवरांबद्दलही इंग्रज सरकारची अगदी खास वक्रदृष्टी राहणार आहे। आम्हाला भूमिगत होण्याची आवश्यकता नाही बाळाहो। टिळकांनाही काळजी करण्याचं कारण नाही, ते क्रांतीसूर्य आहेत। बाळाहो,
एक असामान्य कामगिरी टिळकांच्या हातून घडायची आहे, ती तुरुंगातच घडून येईल. महाराज, होय बाळा हो. आजवर जे अलिखित आहे असं लिखाण टिळकांच्या धारदार लेखणीतून लिहिलं जायचं आहे. त्यासाठी परमेश्वरानं तुरुंगवासाची योजना केली आहे. या तुरुंगवासातून टिळकांची मुक्तता व्हावी, ज्यासाठी कुणीतरी आमच्याकडे सहाय्य मागण्यासाठी येईल. तेव्हा समजलो महाराज. आपली इच्छा असल्याशिवाय कुणालाही तुम्हाला भेटू दिलं जाणार नाही. बाळा भाऊ, आम्हाला एकांत हवाय. बाळाभाऊ, बाळाभाऊ, महाराज कुठे आहे? कोलटकर, अहो, आम्हाला त्वरित त्यांना भेटायचंय. इंग्रज सरकारने टिळकांना अटक केली आहे. त्यांची त्वरित मुक्तता व्हावी म्हणून आम्ही महाराजांचे आशीर्वाद घ्यायला आलेलो. महाराजांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभल्यास त्यांची मुक्तता होणे कठीण नाही असा आम्हाला विश्वास आहे. कोलटकर, मी आपणाशी पूर्णपणे सहमत आहे. पण यावेळी मला क्षमा कराल तर बरं होईल. महाराज या क्षणी कुणालाही भेटू इच्छित नाहीयेत. बाळाभाऊ, हो, किमान पक्षी आम्ही इथे आलोय एवढं तरी तुम्ही महाराजांना सांगाल का? माझी भेट घेण्याची त्यांची इच्छा होईपर्यंत मी इथे थांबीन. जशी आपली इच्छा आहे. मी आलोच. क्षमा करा कोलटकर, खरं क्षमा करा. आपणास या ठिकाणी आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागेल हे मी नाही सांगू शकत. कोलटकर, बाळाभाऊ, समजलो, पण आमचा निश्चय अटळ आहे. आम्ही महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. असं अपयश पदरी घेऊन आम्ही टिळकांना तोंड दाखवू शकत नाही. महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. कोलटकर काका, अहो 3 दिवस झाले महाराज अजूनही समाधी अवस्थेत आहेत. अहो, अजून तुम्ही किती दिवस वाट पाहणार आहात? आम्हाला अजून किती काळ प्रतीक्षा करायला लागेल हे केवळ महाराजच जाणतात. पण एवढं मात्र निश्चित की टिळकांसाठी महाराजांकडून आशीर्वाद घेतल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. महाराज आले. महाराज, महाराज, गण गण गणात बोते, महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात. महाराज, टिळक संकटात आहेत. आपलं राष्ट्र संकटात आहे. त्या जुलमी इंग्रजांनी टिळकांना तुरुंगवासाची शिक्षा फरमावली. आमचा, आपला राष्ट्राचा क्रांती सूर्य आज गजाआड झालाय. महाराज, काहीतरी करा हो. त्यांची त्वरित सुटका होईल असं काहीतरी करा. हे होणं नाही कोलटकर. महाराज, टिळकांच्या सुटकेसाठी कुणी कितीही प्रयत्न केले तरी त्यास फळ येणार नाही. आज जरी टिळक तुरुंगात असले
तरी स्वातंत्र्य संग्रामाला खीळ बसणार नाही अशी भरीव कामगिरी त्यांच्याकडून घडणार आहे. महाराज, होय कोल्हटकर, आपल्यासारखे निष्ठावान राष्ट्रभक्त टिळकांच्या सोबत आहेत. तुमच्यासारख्या असंख्य राष्ट्रभक्तांची मोठ बांधून टिळक स्वातंत्र्याचा तारू पहिलं तीरावर नेते. तो स्वातंत्र्य सूर्य पाहायला टिळक असतील किंवा नसतील, परंतु ते आहेत हे तुम्ही नभावर तळपणाऱ्या भास्कराकडे पाहून ओळखावं. महाराज, बाळा भाऊ, जी महाराज. टिळकांना प्रसाद म्हणून आम्ही चून भाकरी पाठवू इच्छितो. जी महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. आपली सुटका व्हावी म्हणून आम्ही शर्त करत आहोत. शर्थ करा पण राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी. खापर्डे, आम्ही इंग्रजांचे बंदिवान असलो तरी इंग्रज आमच्या विचारांवर बंदी आणू शकत नाहीत. ते आम्ही जाणतो. आमचे विचार तळागाळात रुजायला हवेत, तरच स्वातंत्र्याचा वृक्ष फोपावेल. क्रांतीच्या शाखा देशभर पसरायला हव्यात, ज्या इंग्रज सरकार कधीही छाटू शकणार नाही. असंच होईल. कोल्हटकर, आपण शेगावच गेला होतात ना? गजानन महाराज नामक ज्ञानसूर्याची भेट झाली? भेट झाली, पण ही भेट होण्यास 3 दिवसाची वाट पाहावी लागली. त्यामुळे आम्हास इथे येण्यास विलंब झाला. काय म्हणाले गजानन महाराज? ते गूढ असं काही बोलले. त्यांच्या बोलण्याचा आम्हाला बोध झाला नाही. आमची सुटका होणं शक्य नाही असंच ना? खापर्डे, श्री गजानन महाराजांचं ज्ञान अगाध आहे आणि सत्य आहे. तुमच्या प्रयत्नांना यश येईल असं दिसत नाही. असं का म्हणता आपण? आपलं म्हणणं आपण सरकार समोर राखू. सरकारही आपली बाजू राखेल. आम्हाला न्याय मिळणं कठीण आहे, कारण आम्हाला न्याय देऊन आमची सुटका करणं म्हणजे माघार घेणं आहे हे इंग्रज सरकार जाणते. ज्याला सत्ता गाजवायची आहे, तो ज्याच्यावर सत्ता गाजवायची आहे त्याला कधीही न्याय मिळू देत नाही. त्यामुळे इंग्रज सरकारकडून न्याय मिळण्याची अपेक्षाच आम्ही ठेवत नाही. महाराजांनी आपणासाठी प्रसाद म्हणून भाकर पाठवलेली आहे. असं महाराज म्हणाले, तुरुंगवासात बाळ गंगाधर टिळकांकडून फार मोठी कामगिरी व्हायची. श्री गजानन महाराज म्हणालेत, म्हणजे ते कधीही असत्य ठरणार नाही याचा आम्हाला विश्वास आहे. महाराजांचे भाकीत खरे ठरले. टिळकांना राजद्रोहाच्या आरोपावरून कोर्टाने 6 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा आणि 1000 रुपये दंड ठोठावला. सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. दादासाहेब खापर्डे यांनी तर टिळकांच्या सुटकेसाठी जंग पछाडले. ते थेट लंडनला पोहोचले. इंग्लंडच्या प्रिव्ही काउन्सिलमध्ये अपील दाखल करण्यासाठी त्यांनी सॉलिसिटरची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या कोणत्याही प्रयत्नांना यश आले नाही.
गजानन महाराज, मोठी कामगिरी तर करायचीच आहे आणि आपला आशीर्वाद मिळाला तर ही कामगिरी आमच्या हातून निश्चितच घडेल. पण अशी कामगिरी तुरुंगवासात घडेल असं म्हणालात, ते का? आज मितीस आपलं विधान रहस्यपूर्ण वाटतंय. रहस्य हे उलगडण्यासाठीच असतं. भगवान श्रीकृष्णाची भगवद्गीता अशीच रहस्यमय वाटते आम्हाला. या गीतेचं रहस्य सर्वसामान्य जनतेला समजेल अशा शब्दात सांगण्याची आमची इच्छा होती, परंतु बैठकीशिवाय हे कार्य होणे नाही. हा तुरुंगवास हीच आमची बैठक समजावी का महाराज? हीच का ती मोठी कामगिरी महाराज? असं फळाची अपेक्षा न ठेवता गीता रहस्य लिहायचं कार्य हाती घ्यायलाच हवं. बाळ, हा तुरुंगवास अचळ होता. तुझ्यावर हा अन्याय झाला असला तरी सज्जनावर अन्याय झाल्याशिवाय क्रांती होत नाही, हा इतिहास आहे. ही तुमच्या यशाची सुरुवात आहे असं समजा. तुमच्या तुरुंगवासामुळे तुमच्या कार्याला खचितच खीळ बसणार नाही, उलट कार्याला वेग येईल. तुम्ही तुरुंगवास भोगत असलात तरी तुमच्या प्रेरणेने शेकडो बाळ गंगाधर टिळक आपल्या आयुष्याची होळी करायला तयार होते. तुरुंग संचारावर बंदी आणू शकतो, विचारांवर नाही. हे साधं रहस्य त्या इंग्रजांना कळत नाही, हे त्यांचं दुर्दैव आहे. लेखणी हातात घे भाळ, लेखणी हातात घे. गीता रहस्य, गीता रहस्य. कर्मण्ये वाधिकारस्ते मां फलेषु कदाचन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गीता रहस्य. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात. अनेक संत महंतांची जन्मभूमी, अनेक देवदेवतांची अवतारभूमी, म्हणून या भारतभूमीला अनन्य साधारण महत्व आहे. अगणित पुण्यसंचयानंतरच या भूमीत जन्म होतो. आपणावर परमेश्वराची किती कृपा आहे.